तहसीलदार भारती सागरे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला। नांदगावच्या तत्कालीन लाचखोर तहसीलदार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज मालेगाव जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला। त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। 28 मार्चला नांदगाव येथे सापळा रचून नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सेवक कदम यास अटक केली होती। त्याने सदर रक्कम तत्कालीन नांदगाव तहसीलदार भारती सागरे यांच्यास नेमणूक संजय गांधी योजना जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्यासाठी घेतल्याचे सांगितले होते। त्यानुसार त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परंतु त्यांनी अटकपूर्व जामिनीसाठी मालेगाव जिल्हा सत्र न्यायालय अर्ज दाखल केला होता। त्यावर आज सुनावणी होऊन न्यायालयाने भारती सागरे यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला आहे। त्यामुळे त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। सीएम जोरेसह नाना हिरे, आवाज न्यूज, नांदगाव।